नमस्कार. आज एवढे द्यावे ही कवी लक्ष्मीकांत तांबोळी लिखित एक अतिशय सुंदर कविता मी आज तुमच्या समोर सादर करते आहे. मनुष्य जीवन जगत असताना प्रत्येकाच्या मनी काही सुप्त इच्छा असतात किंवा मागण्या असतात. त्या कधी वैयक्तिक पातळीवर असतात तर काही मागण्या या विश्व बंधुत्वाची व्यापकता असते. तर या कवितेमध्ये कवींनी दयाळाकडे सर्वांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे, जी आपल्याला आजकाल बघायला मिळत नाही. तर चला आपण कविता बघूया. अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग न जावे. अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग न जावे. उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे. घराला उंबरा राहो पेटती राहू दे चूल. घराला उंबरा राहो पेटती राहू दे चूल. कुण्याही माय पदराशी खेळते राहू दे मुलं. कवी म्हणताय कुणाही माय पदराशी खेळते राहू दे मुलं. फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठाला. फुलांचा भार ना व्हावा कधीही कोणत्या देठा. चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा. तानुल्या बाळ ओठांचा तुटो ना दे कधी पान्हा. तानुल्या बाळ ओठांचा तुटो ना दे कधी पान्हा. असू दे माय कोणाची असू दे कोणता तान्हा. असू दे माय कोणाची असू दे कोणता तान्हा. चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे. चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे. घणांचे घाव होताना फुलांनी सांत्वना द्यावे. घणांचे घाव होताना फुलांनी सांत्वना द्यावे. कितीही पेटू दे ज्वाळा जळाचा जाळ ना व्हावा. कितीही पेटू दे ज्वाळा जळाचा जाळ ना व्हावा. बरसत्या थेंबात थेंबांचा भुईतून कोंब उगवावा. बरसत्या थेंबात थेंबांचा भुईतून कोंब उगवावा. अनंता एवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे. शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. अनंता एवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे. शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. धन्यवाद.